लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा पवित्र हक्क बजावणं आवश्यक आहे. गट विकास अधिकारी तथा प्रशासक पंचायत समिती कागल कुलदीप बोंगे यांचे प्रतिपादन. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 मतदार जनजागृती अनुषंगाने अर्जुनी तालुका कागल या गावात प्रभात फेरीचे आयोजन करून ग्रहभेटी देऊन लोकशाही बळकटी करण्यासाठी सर्व पात्र मतदार बंधू भगिनींनी 7 मे रोजी कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकींच्या मध्ये 100% मतदान करून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावणे आवश्यक असून 1 मे 2024 रोजी सर्वांनी ऑनलाईन मतदानाची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले असा संदेश मतदारांना दिला. अर्जुनी शाळेतील मुलांसह ग्रामस्थ प्रभात फेरीत उपस्थित होते. या प्रसंगी अमोल पाटील बालविकास प्रकल्प अधिकारी, RS गावडे विस्तार अधिकारी, सरपंच बापूसाहेब यादव, सुनील देसाई, राजन देसाई, सुरेश देसाई, मुख्याध्यापक शंकर पाटील, प्रदीप बुधाळे पाटील, संतोष वडेर, शबाना मुजावर, अर्चना गोरुले, श्री माळसांकात हायस्कूल शिक्षक स्टाफ, अंगणवाडी मदतनीस, सेविका, बचत गट महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. लालबहादूर शास्त्री विद्यालयात कुलदीप बोंगे यांच्यासह सर्व मान्यवरांचा शाळा व ग्रामपंचायत मार्फत वृक्ष रोपटे व शॉल देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव चौगुले यांनी केले, तर या कार्यक्रमाचे आभार बाजीराव चौगुले यांनी मानले. नमस्कार, मी कुलदीप बोंगे, गटविकास अधिकारी पंचायत समिती कागल तालुक्यातील सर्व मतदारांना आवाहन करतो की दिनांक 7 मे 2024 या रोजी सार्वत्रिक लोकसभा 2024 यासाठी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व नागरिकांनी आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने मतदानाचा हक्क न चुकता बजावायचा आहे. तसेच 1 मे 2024 या रोजी आपण सर्व नागरिकांनी मतदानाची प्रतिज्ञा घेऊन आपण मतदान करणार असल्याबाबतची शपथ घ्यायची आहे, याचे मी आवाहन करतो.